तुम्हा सर्वांना माहिती आहे की खरं तर परवा दिवशी काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः आताची अजून अंदाज पूर्वीचा 26चा होता, तो अंदाज अजून कदाचित वाढेल जे जखमी त्यामध्ये. आणि 26 लोकांना, खरं तर निरपराध लोकांना त्यांना प्राण गमवावा लागला. मुंबईतले 4 जण होते, पुण्यामधले एक जगदाळे कुटुंब आणि दुसरं मूळचे इंदापूरचे पण सध्या पुण्यामध्ये स्थायिक असलेले जे आपण जो म्हणतो गानबोटे परिवार, त्यांच्यातल्या 2 व्यक्तीला खरं तर त्या ह्याच्यामध्ये प्राण गमवावा लागला. खरं तर या घटनेचा जेवढा निषेध किंवा एक मनामध्ये एक चीड येते की निश्चित प्रकारे असे जे काय या देशामध्ये दहशतवादी असतील, या दहशतवाद्यांचा कुठेतरी त्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बिमोड करावा. कारण तर काल आपण सगळ्यांना पाहिले की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये भारत सरकार निश्चित प्रकारे अतिरेक्याच्या बाबतीमध्ये, कारवाईच्या बाबतीमध्ये निश्चित त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी निश्चित प्रकारे केली जाईल. आणि खरं तर राज्यामध्ये जे लोक गेले त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक नक्की आपल्या सगळ्यांना दुःख आहे. आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. खरं तर अशा घटना परत होऊ नयेत याची काळजी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार घेईल. राज्य सरकारच्या परिसरातील काही पर्यटक नगरमध्ये अडकले आहेत, त्यांच्यासाठी काय व्यवस्था? त्यांच्यासाठी व्यवस्था स्वतः दादा त्या बाबतीमध्ये बोलतायत. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तिकडे आहेत, गिरीशजी महाजन साहेब आहेत, आपले जे विमानाचे आपण जे विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे. त्यामुळे त्यांना ताबडतोब विमानानं, रेल्वेनं महाराष्ट्रामध्ये आणण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे. राज्य सरकार ती पुरेपूर काळजी घेऊन तिथं जे अडकलेले जे पर्यटक आहेत त्यांना राज्यामध्ये लवकरच आणलं जाईल. राज्यातले साधारणतः किती लोक त्या ठिकाणी असतील असा अंदाज शासनाचा आहे? शासनाचा अंदाज म्हणण्यापेक्षा आता सध्या अजून आकडा आलेला नाही. तर आपण आता जिथं आता बारामतीमध्ये आहे, बारामतीत सुद्धा दूध संघाचे काही संचालक तिथे अडकलेले आहेत. त्यांनाही स्वतः दादांनी आता फोन लावलेला आहे, बोललेले आहेत. ते सगळ्यांशी दादा बोललेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे जे कोण अडकलेले पर्यटक 1-2 दिवसामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये परत आणले जातील आणि त्यांची सगळी सोयी आज इथं केलेली आहे. दादा स्वतः मुख्य एकनाथजी शिंदे साहेब आणि गिरीशजी महाजन साहेब ते स्वतः या परिस्थितीमध्ये तिथं श्रीनगरमध्ये जाऊन स्वतः ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मामा, मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ला झाला होता. या पुलवामाच्या पहलगामच्या हल्ल्यानंतर राज्य सरकार कशा पद्धतीने सुरक्षा वाढवणार आहे? राज्य सरकारच्या बाबतीमध्ये त्यामध्ये सगळीच यंत्रणा, केंद्र सरकारची यंत्रणा, राज्य सरकारची यंत्रणा याबाबतीत अलर्ट झालेली आहे. त्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नयेत याबद्दल निश्चित प्रकारे काळजी घेतली जाते.